आज आपण करणार आहे मटर पनीरची भाजी। हा वटाणा घेतलेला आहे ओला, त्यानंतर इथं पनीर घेतलेला आहे 1/2 किलो। इथे मी 2 टमाटे उभे चिरून घेतलेले आहेत, तसेच कांदा सुद्धा उभा चिरून घेतलेला आहे। इथं लसूणच्या 7-8 पाकळ्या आहेत आणि हे थोडंसं हे अद्रक घेतलेलं आहे। नंतर मसाल्यामध्ये आपण इथं 2 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत, 1 मोठी वेलची घेतली आहे, तमालपत्र आहे, 1 दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं जिरं। आता आपण या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया आणि बटरचा 1 तुकडा टाकायचा। हे बटर वितळलं की आपण याच्यामध्ये पनीर टाकूया। या बटर मध्ये हे पनीर चांगलं असं फ्राय करून घ्यायचं। अशा प्रकारे पनीर हे दोन्ही बाजूने चांगलं असं भाजून घ्यायचं लालसर होईपर्यंत आणि त्याला आता आपण काढून घेऊया। आता याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि या तेलामध्ये हे जे आपण कांदा टमाटा घेतला होता तो याच्यामध्ये टाकून द्यायचा। हा कांदा टमाटा या तेलामध्ये चांगला असा भाजून घ्यायचा, शिजवून घ्यायचा। एक 5-7 मिनिटांमध्ये हा कांदा टमाटा चांगला भाजला जाईल, तोपर्यंत त्याला असं परतत राहायचं। आता या कांदा टमाट्यामध्ये ही लाल मिरची टाकायची आणि जे आपण काजू घेतले होते हे काजू सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचे आणि हे सगळं परत आपण चांगलं असं भाजून घेऊया। आता हा कांदा टमाटा चांगला भाजलेला आहे। आता आपण याला थंड करायला ठेवून देऊया। हे असं भाजून घ्यायचं सगळं। आता हे मिश्रण थंड झालेलं आहे। आता आपण याची मिक्सरला पेस्ट करून घेऊया। आता आपण भाजी बनवूया, त्यासाठी मी इथं कढईमध्ये थोडंसं तेल टाकत आहे। आपण जो हा मसाला घेतला होता तो आता याच्यामध्ये आपण टाकूया। हा मसाला चांगला परतला, जिरा तडतडलं की आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट टाकायचं। आता आपण याच्यामध्ये ही पेस्ट टाकूया। आता या पेस्ट मध्ये आपण बाकीचे मसाले टाकायचे आहेत। ही पेस्ट थोडीशी परतून घ्यायची याच्यामध्ये। आता आपण याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया। हळद टाकायची, एक अर्धा चमचा धने जिऱ्याची पावडर टाकायची, थोडासा गरम मसाला टाकायचा आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं। सगळं येण्यासाठी टाकलं होतं, थोडंसंच टाकायचं ते। आता आपण याच्यामध्ये जो तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल किंवा लाल तिखट असेल ते आता याच्यामध्ये आपण टाकूया। आता लाल तिखट टाकूया याच्यामध्ये। तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही त्याच्यामध्ये तिखट टाका। आता हा मसाला या ग्रेव्ही मध्ये चांगला आपण परतून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही या तेलामध्ये चांगली अशी परतायची। आता हा मसाला चांगला परतलेला आहे या तेलामध्ये। आता आपण याच्यामध्ये पनीर मिक्स करूया। याच्यामध्ये टाकायचं, हे पनीर याच्यामध्ये टाकायचं। आपण वटाणा घेतला होता तो सुद्धा याच्यामध्ये मिक्स करायचा आणि या मसाल्यामध्ये हे पनीर आणि वटाणा चांगला असा परतून घ्यायचा। सगळं मिश्रण घट्ट झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये थोडीशी आपल्याला ग्रेव्ही करायची आहे, जास्त पातळ करायचं नाही। या मिक्सरच्या भांड्यामध्ये जो मसाला होता त्याच्यामध्ये पाणी टाकून आता आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि हे सगळं परत या पाण्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं। आता आपण याच्यामध्ये मीठ टाकूया, चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे परत सगळं असं मिक्स करून घ्यायचं। आता या भाजीला आपण एक 5 ते 10 मिनिट मंद आचेवर शिजायला ठेवून देऊया। आता 5 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया भाजी कशी झाली आहे। आता ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। आता ही भाजी आपली तयार झालेली आहे। अशा प्रकारे याची ग्रेव्ही बनते, जास्त पातळ नाही घट्ट नाही। अशा प्रकारे तुम्ही मटर पनीरची भाजी घरामध्ये बनवू शकता। आता आपण याला एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।